जायकवाडीचे 27 दरवाजे उघडले, पैठणमध्ये धडकी भरवणारा महापूर। नमस्कार मंडळी, आपण पाहत आहात आणि आज आपण घेऊन आलो आहोत पैठण परिसरातील महापुराची थरारक दृश्य। मराठवाड्याचे जीवनदायिनी असलेलं जायकवाडी धरण अतिवृष्टीमुळे धोक्याच्या टप्प्यावर पोहोचलं। वरच्या परिसरात मुसळधार पावसाचा तडाखा बसल्याने धरणात पाणी झपाट्याने वाढलं। परिणामी धरण प्रशासनाने एकाच वेळी तब्बल 27 दरवाजे उघडले आणि लाखो क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झाला। या प्रचंड विसर्गामुळे पैठण शहर आणि आजूबाजूचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला आहे। गोदावरी नदी प्रचंड वेगाने उसळली असून घाट, मंदिरे, बाजारपेठा आणि वसाहती जलमय झाल्या आहेत। प्रत्यक्षदर्शी सांगतात की घरात बसून पाणी येईल असं कधी कल्पनाही केली नव्हती। काही तासांत घरं, अंगण, रस्ते सगळं वाहून गेलं। मोटारी, ट्रॅक्टर, दुचाकी पाण्यात तरंगताना दिसत आहेत। अनेकांना आपले घर सोडून उंचावर आसरा घ्यावा लागतो आहे। पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, पैठण शहरातील अनेक भाग जलमय झाले आहेत। गावोगाव शाळा, देवळं, अंगणवाडी, सार्वजनिक ठिकाणं पाण्याखाली गेली आहेत। शेतकरी हवालदिल झालेत कारण उभं पीक महापुराच्या पाण्यात वाहून गेलं आहे। मुख्य रस्ते बंद पडल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। प्रशासनाची भूमिका, प्रशासनाकडून गावकऱ्यांना सतत सूचना दिल्या जात आहेत। लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचं आवाहन सुरू आहे। पोलीस, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन पथक रात्री दिवस काम करत आहेत। एनडीआरएफचे जवान सुद्धा घटनास्थळी दाखल झाले आहेत। हवामान विभागाचा अंदाज, हवामान खात्याने पुढील 48 तासांमध्ये अजून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे। त्यामुळे विसर्ग आणखी वाढण्याची शक्यता आहे। नागरिकांना आवाहन, नदीकाठच्या भागात जाणं टाळा, प्रशासनाच्या सूचनांचं काटेकोर पालन करा, अनावश्यक अफवा पसरवू नका। निसर्गाचा हा रौद्र अवतार पुन्हा एकदा दाखवतो की मानव कितीही प्रगत झाला तरी निसर्गाच्या रागासमोर तो असहाय्य ठरतो।